नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 3 आज आपण पाहणार आहोत. यापूर्वीचे प्रश्नसंच जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक, त्या व्हिडिओची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथून जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. चला तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली? तर याचं करेक्ट उत्तर आहे 1 मे 1962 रोजी वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीने ही पंचायत राजची सुरुवात झाली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे, लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. सह्याद्रीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे म्हणून ही दोन लोणावळा आणि खंडाळा ही ठिकाणी ओळखली जातात. यानंतर पुढील प्रश्न आहे, वातावरण या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? तर वात अधिक आवरण हा याचा संधी होईल सजातीय संधी. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहची म्हणजेच आयर्नची आवश्यकता असते. त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो, हेही लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर गांगेय डॉल्फिन म्हणजेच गंगेतील डॉल्फिन हा याचा भारताचा राष्ट्रीय जलचर आहे. 2009 मध्ये राष्ट्रीय जलचर म्हणून त्याला घोषित करण्यात आलेलं आहे, हेही लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, 7, 14, 28, 56 तर याच्या पुढील संख्या कोणती आहे ती ओळखायची आहे. तर ज्या पद्धतीने अगोदर हिच्या व्हिडिओमध्येही आपण एक प्रश्न अशा प्रकारचा पाहिला होता, 7ची दुप्पट 14, 14ची दुप्पट 28 होते, 28ची दुप्पट 56, 56ची दुप्पट 112. तर आपलं करेक्ट उत्तर 3 नंबरचा ऑप्शन राहील. मालिका दुप्पट होती ही, त्यामुळे आपलं 112 हे उत्तर असेल, हे लक्षात घ्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. सूर्यमालेतील वस्तुमानानेही मोठा ग्रह म्हणून गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म कधी स्वीकारला? तर याचं करेक्ट उत्तर आहे 14 ऑक्टोबर 1956. डॉक्टर आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन केले. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर याचं स्त्रीलिंगी रूप आहे सांडणी. उंटीन नाही, उंटणी नाही. ठीक आहे. सांडणी हे लक्षात घ्या. उंटसाठी स्त्रीलिंगी रूप हे सांडणी आहे. हे व्याकरणदृष्ट्या महत्त्वाचे रूप आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतात सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर कर्नाटकमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. कोलार गोल्ड फील्ड्स म्हणून ओळखल्या जातात, हे लक्षात घ्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका आयताची लांबी 10 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? ठीक आहे. तर क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर याचं लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ असतं, हे लक्षात घ्या. तर याची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर करेक्ट येईल 10 गुणिले 5 बरोबर 50 सेंटीमीटर. तर आपलं करेक्ट उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 1 राहील, 50 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण होते? तर सुंदरलाल बहुगुणा यांनी झाडांना मिठी मारून संरक्षण करणे हे चिपको आंदोलन होते. तर याचं प्रणेते हे सुंदरलाल बहुगुणा होते. यानंतर पुढील प्रश्न आहे, तोंडात बोट घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे किंवा नवल वाटणे, म्हणून ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. औरंगाबादचं हे नवीन नाव आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर कॅट बरोबर 24 तर डॉग बरोबर किती, असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जर कॅटला 24 दिलेला आहे तर या ठिकाणी कॅटमध्ये सीचा 3रा नंबर असतो, ए हा पहिल्या नंबरला असतं आणि टी हे 20 नंबरला असतं. तर या तिघांची बेरीज केल्यानंतर 24 येते. त्याच पद्धतीने DOG डॉगची आपल्याला बेरीज करायची आहे. डी हा 4थ्या नंबरला असतो, ओ हा 15व्या नंबरला आणि जी हा 7व्या नंबरला. तर यांची बेरीज केली असता आपल्याला त्याची बेरीज ही 26 येईल. ठीक आहे. तर आपलं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 4 असेल, 26. यासाठी जेव्हाही अशा प्रकारची कोणतीही परीक्षा असते त्यावेळेस तुम्हाला ABCD A to Z पर्यंत तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. ए ते एम पर्यंत एक लेटर्स लिहायचे आहेत, त्याच्या खाली नंबर्स टाकायचे. त्यानंतर एन पासून झेड पर्यंतचे वेगळे लेटर्स त्याच्याच खाली सेम बरोबर लिहायचे आणि 14 ते 26चे त्यालाही नंबर टाकून घ्यायचे.
ज्यामुळे तुम्हाला प्रश्न कसाही विचारला तर पटकन त्याचं उत्तर त्या ठिकाणी देता येतं. यानंतर पुढील प्रश्न पहा, घटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे कलम नंबर 17. मूलभूत हक्कांपैकी हे एक कलम आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, पांढऱ्या रक्तपेशींची मुख्य कार्य कोणते? तर पांढऱ्या रक्तपेशी ह्या रोगांचा प्रतिकार करतात. त्यांना शरीराचे सैनिकसुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे काठमांडू. 1985मध्ये याची स्थापना झाली होती. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे खंड कोणते? तर आशिया हे जगातील सर्वात मोठे खंड आहे. सर्वात मोठी लोकसंख्याही याच खंडामध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खिडकी या शब्दाचे अनेक वचन ओळखा. तर खिडकीचं अनेक वचन हे खिडक्या असं होतं. इकारांत नामाचे अनेक वचन याकारांत होते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. इकारांत खिडकीमध्ये ई आहे शेवटी, तर खिडक्या या पद्धतीनं याचं अनेक वचन होतं. यानंतर पुढील प्रश्न पहा, राज्यपालांची नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करतात. राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार राज्यपाल पदावर राहतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2000च्या नोटेवर कशाचे चित्र होते? जी 2000ची नोट आता अगोदर होती ती त्याच्यावरती कशाचं चित्र आहे हा प्रश्न आहे. तर त्याच्यावरती मंगलयानचं चित्र होतं. नोव्हेंबर 2016मध्ये ती सुरू झाली होती. ठीक आहे, 2000ची नोट. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, जो वाघांसाठी जगप्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 10, 50, 250, 1250 ही मालिका पूर्ण करायची आहे. तर आपल्याला या ठिकाणी पाहताक्षणी असं लक्षात येईल की 10 गुणिले 5 केल्यानंतर 50 येतात. 50 गुणिले 5 केल्यानंतर 250 येतात. 250 गुणिले 5 केल्यानंतर 1250 येतात. आणि 1250 गुणिले 5 केल्यानंतर आपल्याला 6250 येतील. ठीक आहे. तर आपल्या ऑप्शनमध्ये तिसरा ऑप्शन करेक्ट राहील, 6250. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा अर्थ काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे, श्रीमंताला गरिबांच्या अडचणींची कल्पना नसते. ज्याच्याकडे नेहमीच चैनीच्या वस्तू असतात त्याला सणाचे कौतुक नसतं असं म्हटलं जातं. म्हणूनसाठी राजाला दिवाळी काय माहीत अशी म्हण वापरली जाते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पुढील व्हिडिओ हे आपण उद्याच्या सेशनला पाहूयात. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला वेळेवरती मिळत राहण्यासाठी आणि पुढील परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या सर्व अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील. ठीक आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.